महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक 21 मध्ये आज राजकीय भूकंपाची प्रचिती आली। फक्त आश्वासने नको, विकास हवा या ध्येयाने प्रेरित होऊन अपक्ष उमेदवार मसूद जिलानी आणि सुवर्णा कालुंगे यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली असून त्यांच्या प्रचार शुभारंभाला आज अक्षरशः जनसागराचे स्वरूप प्राप्त झाले होते। जय भवानी रोड येथील श्री तुळजाभवानी मंदिरातून त्यांनी आपल्या विजयाची मुहूर्त मेढ रोवली। प्रचाराचा नारळ फोडताना आणि आई तुळजाभवानीचे दर्शन घेताना सचिन शुक्ला, मनीष जाधव, विशाल इंगोले आणि मयूर पटेल यांच्यासारखे तगडे शिलेदार उपस्थित होते, ज्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जोश संचारला होता। समाजातील सर्व घटकांचा पाठिंबा असल्याचे दर्शवित आरिफ पटेल आणि इरफान पटेल यांनीही आपली उपस्थिती लावून एकतेचा संदेश दिला, तर ज्येष्ठ मार्गदर्शक पाटील साहेब यांच्या उपस्थितीने उमेदवारांना वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद लाभले। महिला वर्गाचा बुलंद आवाज म्हणून मोना देवरे, तर युवा शक्तीचे प्रतिनिधित्व करणारे यश सहानी आणि अभिजित मिश्रा यांच्या सहभागामुळे प्रचार रॅलीला एका उत्सवाचे स्वरूप आले होते। नमस्कार मायबाप जनता, माझं नाव मोनाली। मी आज आली आहे मसूद जिलानी सर आणि सुवर्णा सुदाम काळुंगे या मॅडम सोबत। ह्या दोघांनी अपक्ष म्हणून इथे उमेदवारी अर्ज भरला आहे। तर मी सगळ्यांना मनापासून सांगेल की यांना विजयी करा, कारण की हे अपक्ष उभे आहे, कुठल्याही पक्षासोबत नाहीये। मी मागच्या 10 वर्षांपासून यांना ओळखते आणि वेळोवेळी सामान्य व्यक्तीला मदत करण्यासाठी मसूद जिलानी सर उभे असतात आणि मी आज स्वतःहून यांच्या प्रचारासाठी आले आहे आणि मी घरोघरी जाऊन यांचा प्रचार करणार आहे, कारण की आज जनतेला त्यांच्यासारख्या सर्वसाधारण माणसाची गरज आहे। म्हणून प्रचंड मताने प्रभाग क्रमांक 21 मधून सैनिक पत्नी सुवर्णा काळुंगे आणि मसूद जिलानी यांना प्रचंड मताने विजयी करा। धन्यवाद। तुळजाभवानी मातेचरणी नतमस्तक होऊन पुष्पहार अर्पण केल्यानंतर जेव्हा ही दमदार टीम बाहेर पडली, तेव्हा नागरिकांनी त्यांचे जंगी स्वागत केले। प्रभाग 21ला आता सक्षम नेतृत्वाची गरज आहे आणि ते आम्हाला तुमच्या रूपाने मिळाले आहे, अशा भावना व्यक्त करत मतदारांनी विजय नक्की तुमचा होणार असा ठाम विश्वास व्यक्त केला। मान्यवरांच्या आणि जनतेच्या साक्षीने मसूद जिलानी आणि सुवर्णा कालुंगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। नाशिक महानगरपालिका निवडणूक 2026 च्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 21 मधून आम्ही नाशिक विकास संघर्ष कृती समितीचे 2 अपक्ष उमेदवार या ठिकाणी प्रचाराचा नारळ फोडलेला आहे आणि मला विश्वास आहे का या प्रभाग क्रमांक 21 मधील सुज्ञ नागरिक 2026च्या निवडणुकीमध्ये मसूद जिलानी 21 ड आणि सुवर्णा काळुंगे 21 क यांची निशाणी अनुक्रमे मेणबत्ती आणि काडीपिटी या निशाणीवर निवडणुकीच्या ईव्हीएम मशीनवर बटन दाबून आम्हाला निवडून देतील। कारण ज्या पद्धतीने आम्ही कोणताही आग्रह न धरता, कोणताही दबाव न करता फक्त नागरिकांच्या प्रभाग क्रमांक 21च्या नागरिकांच्या मतारूपी आशीर्वाद मागण्यासाठी आलेलो आहे। जनतेला माहिती आहे पक्ष न करता आम्ही अपक्ष उभे आहोत आणि अपक्ष उमेदवार म्हणून आम्ही जनतेसमोर जाणार आहोत। या आज आम्ही प्रचाराचा नारळ फोडलेला आहे आणि या प्रचाराच्या नंतर आम्ही प्रत्येक घराघरात, प्रत्येकाच्या घरात जाऊन आम्ही फक्त मतरूपी आशीर्वाद मागणार आहे। मत कोणी द्यायचं, कसं द्यायचं हे जनतेने ठरवायचं। आम्हाला जनतेवर विश्वास आहे, कारण आम्ही काम करणारे माणसं आहोत। आजपासून काम करत नसून आम्ही मागील 20 ते 25 वर्षापासून मी काम करतोय, ताई मागील 10 वर्षापासून या प्रभाग 21 मध्ये काम करते आणि मला आनंद आहे का या मध्ये पण एक वेगळ्या प्रकारे आम्ही जनतेसमोर जातोय आणि जनताच ठरवणार आहे का मत कोणाला द्यायचं, कारण जनतेला कोणते पक्ष कसे आहेत हे सगळं माहिती आहे। आणि आज सर्व पक्षांनी जे काही पक्ष असतील, मी कोणत्याही पक्षाला नाव ठेवत नाही, परंतु पक्ष काय आहे हे या प्रभाग क्रमांक 21च्या जनतेला माहिती आहे। तर मी हा जो निर्णय आहे हा जनतेवरच ठरणार आहे आणि त्यांच्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी फक्त प्रत्येकाच्या आम्ही घरात जाणार आहोत। नमस्कार, जय जिजाऊ जय शिवराय। हो घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आम्ही प्रचाराचा नारळ येथे फोडलेला आहे। मी सुवर्णा सुदाम काळुंगे एक सैनिक पत्नी आहे, प्रभाग क्रमांक 21 मधनं सर्वसाधारण महिला। मसूदभाई जिलानी प्रभाग क्रमांक 21 सर्वसाधारण पुरुष। आम्ही दोघे अपक्ष उमेदवार आहे आम्ही दोघे अपक्ष उमेदवारी इथं आम्ही हे केलेली आहे। तर सर्व मायबाप जनतेला विनंती आहे, सर्वांनी आशीर्वाद रूपी मतदान सर्वांनी करावे। आम्हाला जो न्याय हवाय तो त्यांनी द्यावा। प्रभागातील रखडलेली कामे आणि पायाभूत सुविधांचा विकास हेच आमचे एकमेव ध्येय आहे।
सचिन शुक्ला, मनीष जाधव आणि उपस्थित सर्व मान्यवरांच्या साथीने आणि जनतेच्या आशीर्वादाने आम्ही हा विजय खेचून आणू असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रभाग 21 मधील ही लढत आता एकतर्फी होत असून अपक्ष उमेदवारांनी पहिल्याच दिवशी प्रचारात मारलेली ही सिक्सर राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. नाशिक वार्ता न्यूजसाठी प्रतिनिधी अजीज सय्यद, नाशिक. श्रीमती सुवर्णा काळुंगे हमारे संगठन की सदस्य है, एक सर्विसमैन वेलफेयर एसोसिएशन की. तो मैं सभी लोगों से निवेदन करूंगा कि ये सैनिक की पत्नी है और यहाँ पर अप्रत्यक्ष रूप से निर्दलीय रूप में खड़ी हुई हैं और जिलानी जी भी खड़े हुए हैं प्रभाग नंबर 21 से. तो मैं सभी लोगों से निवेदन करूंगा कि इनको आप लोग अधिक से अधिक मत दे करके इनको विजयी बनाएं. और इन्होंने वादा किया है कि हमारे एक्स सर्विसमैन संगठन को जितना भी जरूरत होगी, हेल्प होगा, किसी भी तरह का कॉरपोरेशन की तरफ से या और किसी तरह से किसी भी परिवार को किसी भी तरह की प्रॉब्लम होगी, उसके लिए ये सॉल्व करने की कोशिश करेंगी. और मेरा यही अनुग्रह है कि सब लोग इनको कोऑपरेट करें. और सैनिक परिवार से आती है, हमारे सभी संगठन के सदस्यों से निवेदन है कि आप लोग इनको भारी मतों से विजयी बनाएं. धन्यवाद.